पाटे करणार आहे गरम गरम नाश्त्याला. त्यासाठी एक भोपळा खिसून घेते. बस आपण आता एवढ्या मिरच्या घेतल्या, तुमच्या चवीनुसार. आम्हाला तिखट लागतं म्हणून घेतल्या, तुम्ही कमी घ्या. जिरे, लसूण आणि कोथिंबीर मी एवढं मिक्सरला वाटून घेते. आता मी याच्यात या वाटीनं 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे. मी न चाळताच घेतलेलं आहे, चांगलं असतं ते. याच वाटीनं पुन्हा अर्धन थोडंसं वरती डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आणि अर्ध्या वाटीला पण कमी पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मला असेच आवडतात. याच्यामध्ये टाकत आहे मी आता ओवा, याच्यामध्ये हिंग, पोटाला चांगलं असतं. तीळ याच्यामध्ये पण टाकायचे मध्ये, आणि वरती पण लावा तुम्हाला खरपूस भाजलेले छान लागतात. त्याच्यामध्ये टाकत आहे मी हळद, थोडीशी धना पावडर, आणि हे वाटलेलं आपण. आता आधी भोपळ्याच्या याच्यातच तिंबून घेऊ. लागलं तर थोडंसं पाणी मिक्सरचं भांडं विसरून टाकणार आहे मी, लागलं तर टाकायचं. आणि हे माझी कोथिंबीर राहिलेली चिरलेली कोथिंबीर टाकते. आणि हे सगळं मस्त आता मिक्स करून घेते मी. तुमच्याकडे असेल तर ज्वारीचं, नाचणीचं, बाजरीचे कुठले पिठं घाला, ते पण छान होतात. आणि शक्यतो वरचं नाही, बुडाचं बिना चाळलेलेच पिठं घ्यायचे, चांगले पोषक तत्व राहतात. हे बघा, हे छान बिना पाण्याचं बघा कसं झाले. तर थोडंसं पाणी घालून एकजीव करायचं. मीठ टाकायचं राहिलं, मीठ टाकते. चव कशी येणार? तुमच्या चवीनुसार टाका. आता मी मळून घेते चांगलं. मी थोडं पण पाणी टाकलं नाही, भोपळ्याच्या पाण्यातच तिंबून घेतलं. हे बघा, हे माझं मिक्सरचं पाणी स्वतःच आहे, मी भाजीला वापरेल, गरजच नाही. तेवढ्यातच छान खमंग सकाळचा नाश्ता होऊन जातो. हा माझा थालपीठ थापायचा कपडा आहे. आता मस्त मी छोटे छोटे थालपीठ करून घेते. मी असे शिवून घेतलेत थालपीठला, धपाट्याला कपडे, पोळीच्या खाली, पोळी डब्यात कॉटनचे. आणि जरा जाड असलं ना तर छान थापतात. मस्त असे शिवून घेतलेले आहेत कॉटनचे. आता मी थोडंसं तीळ असं टाकून घेणार आहे. वरून खरपूस भाजलेले, म्हणजे भाजलं ना तर ते छान लागतात. आणि हे त्यातली त्यात छान लागतं बघा, तेवढ्याच भोपळ्याच्या पाण्यात भिजवलेलं मस्त लागतं. चला आता पहिल्या थालपीठाला ना मी तुम्हाला आयडिया देते काय करायचं. उलटायचं व्यवस्थित असेल ना, ब्रश घ्यायचा, थोडंसं तेल लावायचं, म्हणजे पहिलं थालपीठ पण आपलं चिटकत नाही. आणि तव्याला पण लावून घ्यायचं. हे बघा, तवा तापलेला आहे. आणि आता मस्तपैकी असं टाकून घ्यायचं. लावून घ्यायचं. आणखीन एक दाखवते तुम्हाला. 2 थालपीठ खाल्ले ना तर दुपारपर्यंत मस्त भूक लागत नाही, काहीच नाही होत. आणि दुपारी सुद्धा असं खूप काही जेवण जात नाही मग. छान. त्यात तुम्ही मेथीची भाजी पण ॲड करू शकता. तुम्हाला जे आवडते ते करू शकता तुम्ही, असं काहीच नाही. भाज्या घालायच्या आहे. मला धपाटे, थालपीठ आणि पराठे हा प्रकारच खूप आवडतो मुळात, कारण भाज्या भरपूर पोटात जातात. आता मी पराठेची सिरीज पण चालू करणार आहे. जेवढे येतात मला पराठे ते दाखवणार आहे. मध्ये भरून पण भरीव पराठे आणि मिक्स पराठे दोन्ही प्रकारचे दाखवणार आहे मी. कारण माझा रोज सकाळी नाश्ता पराठाच असतो, नाही तर थालपीठ. छान खरपूस भाजून झालेला आहे आपला
भोपळ्याचं थालपीठ म्हणा, धपाटं म्हणा. हे बघा आता हे दुसरं पण मी एक करत आहे, कारण माझा नाश्ता झाला. आता मला एवढं खाऊन निघायचं कामाला. चला करून बघा, खाऊन बघा आणि सांगा कसं झालंय ते.